प्रश्न केल्यानंतर शुकदेवांनी राजा परीक्षिताचे प्रश्न शांतीपूर्वक ऐकले. कारण इतक्या दिवसामध्ये राजा परीक्षिताचं स्वरूपाचं वृत्तीचं लक्षण शुकदेवांच्या लक्षात आले आणि त्याच्या प्रश्नाला साधुवाद दिला की धन्य आहे तू. परीक्षिताने जे प्रश्न केले काल आपण पाहिले, भगवत चरित्र रूप सुंदर साधुवाद. हे महानुभावा, तुझ्या हृदयामध्ये संसाराचं प्रेम निघून गेलेलं आहे, म्हणून तुला भगवंताच्या चरित्राबद्दल आदर प्रेम आणि तुझ्या हृदयामध्ये भक्तिरस उत्पन्न झालेला आहे. मी सांगितलं ना, आपण जसा जप करतो तसं आपल्या शरीरामध्ये 40 नाड्या आहे ज्या रस उत्पन्न करणारे आहे. प्रत्येकाच्या शरीरामध्ये भक्तिरस आहेत. मनुष्य जात ही मुळातची भजनशील. पण जसा जप होईल आणि आपलं पाप जाईल तसं तसं आपल्या हृदयामध्ये ईश्वर प्रेम जागृत होतं. आता साधुवाद दिल्यानंतर राजा परीक्षितानं भगवंत चरित्रासंबंधी आपल्याला साधुवाद मिळाला हे ऐकून भगवत भक्त ज्या ज्या वेळेला ते प्रश्न निर्माण करतात त्यांच्या हृदयामध्ये भगवानच प्रश्न निर्माण करतो. आणि प्रश्न निर्माण केल्यावर त्या प्रश्नांचं उत्तर देणारा जो वक्ता आहे त्याच्या हृदयामध्ये सुद्धा भगवान बसतात. आणि मग प्रश्नाचं जर एखाद्या वेळा वक्ता थोडं ते ज्ञान स्पष्ट करू शकला नसला तर भगवान हृदयामध्ये बसतात. तुम्ही बैसोनिया चित्ती मज जागवावे श्रीपती असं म्हटलंय. तुम्ही माझ्या चित्तात बसवा आणि मला जागवा. तोच हा श्रीहरी. काल हरी शब्दाचा अर्थ पाहिला आपण. हर हरती पापानी. हर काय करतो आणि हरी काय करतो. हर म्हणजे शंकर आणि हरी म्हणजे विष्णू. हे काय करतात? हरी हरत पापानी, पापाचा नाश करतात. आणि जसा जसा पापाचा नाश होतो हरी आणि हर शब्दाने, तसं तसं हृदयामध्ये ईश्वरी प्रेम जागृत होतं. वक्ताही तसाच आहे. हरये नमा इति मंत्रस्य, हरये नमा या मंत्राचा जप करत राहील तर त्याच्या हृदयामध्ये भगवंत स्वतः बसून बोलतील. म्हणून श्रोता वक्ता पांडुरंग. कालचा विषय बघा. श्रोताही पांडुरंग आणि वक्ताही पांडुरंग. कारण दोघांच्या हृदयामध्ये परमात्मा बसतो. शुकदेव वीत वैराग्य आणि निरपेक्ष मुनी आहे आणि कटिबद्ध आहे. हे चरित्र सांगताना राजा परीक्षिताला साधुवाद देत आहे. शुकदेवांचं 2 विशेष लक्षणं अशी आहे की ते कोणत्याही भावामध्ये जात नाही, फक्त हरिभावामध्ये राहतात. कारण परमात्मा जो आहे तो कळण्याकरता भाव शुद्ध असा. भाव बळे आकळे एरवी ना आकळे, करतळे आवळे तैसा हरी. म्हणून त्यांनी उत्तर दिलंय, राजा तुझी शंका व्यर्थ नाही आहे. तुझी शंका व्यर्थ नाही. पण आता मी तुला सांगतो, दशम स्कंद सांगताना मी समाधीमध्ये जातो आणि समाधीमध्ये गेल्यानंतर तुला जे समजेल ते समजेल. म्हणून राजा परीक्षिताच्या हृदयामध्ये भगवान प्रकट झाले दशमस्कंदात. आता हे समाधीत केल्या म्हणजे बालकृष्णाचं रूप पाहताना बोलत राहतात. व्यासपुत्र शुकदेवांनी उत्तर द्यायला सुरुवात केली आणि राजा परीक्षिताचं अंतःकरण शुद्ध झालं. भगवान स्वयत्तरम, भगवान स्वतः उत्तर देत आहे आणि राजा परीक्षिताच्या हृदयामध्ये बसून राजा परीक्षिताला ते ऐक. जसं आई मुलाकडून करून घेते, त्याच्या तोंडात घास घातला
की चावून दाखवते, असं चाव, असं चाव, असं चाव. त्या प्रकार भगवंतानी राजा परीक्षिताकडून रसप्रधान ज्ञान श्रवण करून घेतलं. सुखदेव सांगतात, हृदयामध्ये विराजमान असलेले भगवान उत्तर देत आहे, तुझ्या शंकेचं निवारण करताय. म्हणून प्रश्नकर्ता परीक्षित विष्णुरात हे विशेषण लागलंय राजा परीक्षिताला. त्याचा भावही आता राजा परीक्षिताला डबल विष्णुरात का म्हटलं, तर याच्या गर्भामध्ये सुद्धा भगवंताने रक्षण केलंय आणि अंतकालामध्ये सुद्धा भगवान रक्षण करताय. हरितया सांभाळी अंतर्बाह्य, गर्भावस्थेत आणि नंतर मृत्यूच्या अवस्थेत. कारण मृत्यूच्या अवस्थेमध्ये कफपित्त वात त्रास देतात. म्हणून कवी सूरदास म्हणतात, कफपित्त वात न सताय. देवा, ते कफपित्त वाताने मला सतवलं नाही पाहिजे, तुम्ही जेव्हा आले पाहिजे. आता सुद्धा काय झालंय, कफ सतवतोय माणसांना. मग आता तो आपण काय केलं पाहिजे, औषध तर घेतलंच पाहिजे. ठीक आहे, औषधाचं काम करेल, पण हरीचं स्मरण करा. औषधम जान्हवी तोयम वैद्यो नारायण हरिही. तोच नारायण वैद्य आहे. आपलं चरित्र शांतीपूर्वक राजा परीक्षितानं ऐकावं आणि आपलं चरित्र शांतीपूर्वक सुखदेवाने, कारण हे ज्ञानी लोक जे आहे ना, हे थोडे काय करतात, सांगून मोकळे होतात. समजलं तुझं नशीब, नाही समजलं तुझं नशीब, असं करून टाकतात. भगवंताने तसं नाही करून दिलं. राजा परीक्षिताच्या हृदयामध्ये सुद्धा सुता घुसले आणि शुकमुनींच्या हृदयामध्ये सुद्धा घुसले. आणि हे भगवंताने काय केलं, तर कलियुगामध्ये सगळे लोक त्रस्त राहतील. सत्यनारायणच्या पोथीमध्ये असं लिहिलंय, नाना क्लेशन समन्विता. कोणते क्लेश राहतील लोकांना, कोणाला घराचे, कोणाला दाराचे. बरं, घरदार चांगलं असलं तर शेजाऱ्याचा त्रास, म्हणजे काही नसलं तर मग साडूचा त्रास, जावायाचा त्रास. अरे र खिचडीच खिचडी आहे. नाना क्लेशन समन्विता. म्हणून 5 अध्यायामध्ये वेगवेगळं समजावून सांगितलं आहे सत्यनारायणाच्या पोथीमध्ये. पण लोक काय करतात, सत्यनारायणच्या पोथी आम्ही ऐकली आहे. फक्त एकच गोष्ट धरून ठेवली त्यांनी, साधुवाण्याने जावायला वागवलं म्हणून हे कायम जावायच्या घरी राहता, नाही तर जावायला आपल्या घरी बोलवून गेला. बस एवढीच गोष्ट लक्षात ठेवली. नाही, त्याच्यातलं रहस्य समजावून घ्या. काय सांगितलेलं आहे, साधुवाण्याच्या डोळ्यावर आंधळ्याची पट्टी होती आणि जावायाच्या डोक्यावर पट्टी नव्हती. म्हणून पुष्कळ वेळा जावायाने समजावून सांगितलंय की नाही, ज्या श्रीहरीच्या कृपेनं लताचं द्रव्य झालं, त्या श्रीहरीच्या कृपेनं लताचं परत द्रव्य होईल. द्रव्याचं लता झाल्या, लताचं द्रव्य होईल. अशा प्रकारे राजा परीक्षितानं ब्रह्मानंदाचा अनुभव घेतला. भगवंताचं चरित्र ऐकलं आणि राजा ब्रह्मानंदाचा अनुभव. आता समोर शुकमुनी जे आहे ते ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तीम, तिथं ज्ञानाची मूर्ती बसली आहे. पण हा राजा परीक्षित ब्रह्मानंद घेतोय. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही खातो आनंदाचे लाडू, तुम्ही रकारे तरफडू. कारण या परमार्थामध्ये आनंद आहे. आता या श्लोकामध्ये शुकदेव सांगताय, राजा चरित्र भगवंताच्या चरित्राचं वर्णन भगवानच करू जाणे. बस सांगून टाकलं त्यांनी. भगवंताच्या चरित्राचं वर्णन भगवान करू जाणे असे शब्द जेव्हा निघाले, त्यावेळेला भगवान हृदयात जाऊन बसले होते. आपल्यापेक्षा जास्त प्रेमाचा माणूस आलो की तो समोरून दिसला की आपण जसे उठून जातो, तसं आहे की भगवंताचं चरित्र भगवंतच सांगू शकतील. म्हणून श्रोता बघता पांडुरंग, बोलविता धनी वेगळाची आहे. आपल्याला वाटतं आपण करतोय म्हणून ते. आता काही लोक म्हणतात ना, किंवा जम्बूच्या लोकांना आपली मराठी भाषा काय समजत असेल. आता ते भगवंतानी काही सोय केली असेल त्याला, पटण्याच्या लोकांनी काय केले असेल, त्या देवाने काही सोय केली असेल त्याला समजवायची. आसामचा माणूस ऐकतोय, त्याने काय, त्याला भगवंताने काही सोय केली असेल ना, आपण घ्यायला विचार करत बसायचा.
भगवान प्रत्येकाला आपापलं जसं जसं पुण्य, जशी इच्छा, जशी तीव्रता असते तसं त्याला पोहोचवतात. ध्रुवा लहान होता 5 वर्षाचा. ध्रुवाला ज्ञान नव्हतं. भगवंतानी गालाला हात लावून त्याच्याशी संभाषण केलं आणि मग ध्रुवाने सांगितलं, देवा तुम्हाला तर मी पाहिलं, मला तर काही शब्द येत नाही. मग देवाने डोक्यावर हात ठेवला आणि मग ध्रुवाने स्तुती, म्हणजे देवाने आपली स्तुती आपल्या हातून करून घेतली. प्रल्हादाने तेच सांगितलं की तुमचं हे उग्र रूप मला पावलं जात नाही, हे लोक सगळे घाबरताय, तू शांत कर, तू शांत कर, तर तुम्ही देवा शांत होऊन जा. म्हणून प्रल्हाद बिलगला. बिलगल्याबरोबर नरसिंह भगवान शांत होऊन गेले. वाईट स्वप्न पडलं ना की देवाला असं सांगायचं असतं की देवा असं घाबरू नका, मला काही तुमचं गोड रूप दाखवा ना. हे तुम्ही घाबरून जातो, संसारातलं भय दाखवता, कशातलं भय दाखवता. परवा मला एकाने सकाळी 11-11:30 म्हणे दादा मला हत्ती मारतोय असं स्वप्न पडलं. सगळ्यांनी सांगितलं म्हणे तुझ्यावर संकट आहे. अरे म्हटलं नाही, तुझं मागचं कोणाचं देणं असेल ना, म्हणजे घेणं असेल ते येणार आहे. कारण म्हटलं म्हणे का बरं, म्हटलं लक्ष्मीचा भाऊ हत्ती आहे, तो तुला मारतो याचा अर्थ देणं. आणि यदा कदाचित तू कोणाचं घेतलं असेल आणि ते कधी दिलं नसेल तर तो हत्ती तुला मारतोय, दोन्ही गोष्टी आहे. आता तू काय खरं काय ते तू समज, मला सांगू नको म्हटलं. पण कधी पैसे मिळाले मागचे तर येऊन सांग मला की मिळाले, आणि तू नाही आला की मी समजून जाईल याने कोणाचे घेतले होते, देत नाही म्हणून हत्ती याला मारतोय. कारण हत्ती हे लक्ष्मीचं रूप आहे. बरं हत्ती स्वप्नात येणं काही गरज नाही ना, त्याच्याविषयी कोण विचार करणार आहे. का शेगावला गेला होता तू, महाराजांचा हत्ती पाहिला होता, ते सांग. नाही म्हणे, शेगावचं ना आपलं काही जाणं होत नाही म्हणे. म्हणून ते म्हणतात राजा परीक्षित हे चरित्र तुझी रक्षा करतं असं नाही, जगाचं रक्षण व्हावं म्हणून भगवान हे चरित्र तुझ्या निमित्ताने, माझ्या निमित्ताने जगापुढे ठेवताय. कारण जगात कोणत्याही गोष्टीला निमित्त व्हावं लागतं. निमित्त झाल्याशिवाय जगात काही घटना गोष्टी घडत नाही. तो पुरुषार्थ सिद्ध करण्याकरता भगवान सगळ्यांची रक्षा करतात. परीक्षिताचा प्रश्नभाव शुकदेवांनी ओळखला आणि मग्न होऊन उत्कृष्ट भगवंताचं चरित्र सांगायला सुरुवात केली. शास्त्र सिद्ध भगवंताचं गुणांवर्णन, भगवंतामध्ये जे गुण आहे राजा ते आता तुझ्यामध्ये प्रविष्ट होतील. कारण दशमस्कंदामध्ये अशा लीला आहे की त्या लीला ऐकल्यावर आपल्या मनात आनंद निर्माण होतो. कृष्ण हा शब्द जो आहे तो फलरूप आहे, ताबडतोब फल देणार आहे. म्हणून ते फलरूप असल्यामुळे अलौकिक आहे. राजानं विचारलं, महाराज परमात्मा हा प्रत्येकाला प्रतिबंध करतो, पण केव्हा? तर म्हणाले ज्याला श्रवण करताना श्रद्धा असेल त्याला प्रतिबंध करतो, म्हणजे त्याच्या मनात संशय येऊ देत नाही. जर श्रद्धा नसेल तर त्याच्याजवळ पुण्य जमा होतं ऐकल्याचं, म्हणजे श्रवण वाया जात नाही. म्हणून काही लोकांना येऊन बसताना बसू द्यावं, त्यांना छेडू नये. तुला समजतं का आणि तुला काही होतं का? नाही, ते रिकामं कामं नाही करू. तो बसला आहे ना, ऐकतोय ना, त्याला पुण्य होईल. म्हणून भगवंताचं चरित्र जे आहे बघ, कालिया मर्दन करताना कालियाचा नाश नाही केला, उलट कालियाच्या डोक्यावर आपलं छत्र चामर हे उमटवून दिले आणि त्याला दूर पाठवून दिला. मर्दन केलं, त्याच्यातलं जे विष होतं ते विष काढून टाकलं, त्याला निर्विष केलं, निरहंकार केलं आणि दुसऱ्याचं देत नाही हे सांगितलं. काय करत होता कालिया? गरुडाला दर महिन्याला 1 नाग द्यायचं कबूल केलं होतं, देत नव्हता. जो दुसऱ्याचं देत नाही ना त्याला द्यायला लावता देव. मग काय सांगितलं? हत्ती 2 प्रकारचं सांगितलं, एक तर लक्ष्मी येईल हो, आणि नाही कोणाचं देत असेल तर मग ते द्यावं लागेल. दोन्ही गोष्टी सांगितल्या. भगवंताच्या चरित्रानं पापाचा नाश होतो.
म्हणजे भगवंताचं चरित्र काय करतं, प्रतिबंध करतं. शुकदेव राजाला विशेष रस पान करण्याची इच्छा सांगताय. आता दिवसेंदिवस भगवंताचा आपला पहिला अध्याय चालला आहे. 90 अध्यायापर्यंत विशेष रस बाहेर प्रगट होतात. म्हणून ते चरित्र मी तुला सांगतोय. शुकदेव राजाला समानशील व्यसनी लोकांचं उदाहरण देत आहे की व्यसनी लोक जसे एकमेकाला करतात त्याप्रमाणे राजा, बुद्धी जर स्थिर झाली तर चंचलता मिटून जाते. आपली जी बुद्धी आहे हिला आपण जर स्थिर करण्याचा प्रयत्न केला, चंचल कोण आहे तर देहबुद्धी आहे, आणि आत्मबुद्धी जी आहे ईश्वर बुद्धी ही चंचल नाही आहे. म्हणून तू बुद्धीचा दृढनिश्चय केलेला आहे, म्हणून तुला कथा आता ऐकायला आनंद होतो आहे, तुला कथा उत्तम वाटते आहे. बुद्धीचा दृढनिश्चय केल्यावर मनुष्याला परमात्म्याची प्राप्ती होतो. पण बुद्धीचा दृढनिश्चय मोठमोठ्या ऋषींनाही होत नाही. विश्वामित्राला झाला नाही. ब्रह्म ऋषी म्हणून घेत होते स्वतःला, तरी नाही, ब्रह्म ऋषीचा वेश करीत होते, तरी भगवंतरावर दृढ विश्वास झाला नाही. कारण समोर काहीच दिसत नाही आणि विश्वास ठेवायचा आहे. काय दिसतं देवाबद्दल आपल्याला? समोर काही दिसत नाही, पण विश्वास ठेवायचा आहे. म्हणून सर्वसाधारण लोकांना देव का कळत नाही? बरोबर आहे ना, त्यांना समोर काही दिसत नाही, त्यामुळे त्यांना काही ते कळत नाही. मग ते चर्मचक्षुने लक्षता लक्षबेना, चांबड्याच्या डोळ्यानं ते लक्ष. मग परमेश्वर दिसला हे केव्हा समजायचं? तर नम्र बोलायला लागलो, शांत राहायला लागलो, जेवताना शांत जेवायला लागलो, झोपताना लगेच झोप लागली, आणि व्यवहारामध्ये नुकसान झालं, फायदा झाला, तर फायदा झाल्यावरही ओतू येत नाही आणि नुकसान झाल्यावरही रडत नाही. ह्या 5 गोष्टी झाल्या म्हणजे समजायचं देव दिसला. अंडरलाईन. जोपर्यंत या 5 गोष्टी आपल्या जीवनात येत नाही, कोणी जर सांगितलं की बा तो तुमच्याविषयी असं बोलला, ठीक आहे जाऊ दे, हो तो याला आमच्या गोष्टीचा फायदा झाला, आमच्याचा फायदा झाला, चांगलं झालं, बिचारा पुष्कळ दिवस झाले कष्ट करत होता, चांगले दिवस आले, असं नाही म्हणायचं की तो मातून जाईल. आपल्या अंतःकरणातून असे शब्द बाहेर पडले पाहिजे की जे आनंददायी. अशी आपली वाचा व्हायला लागले की समजायचं आपल्याला देव दिसला. देव असा प्रगट नाही होत समोर. देवाचे रूपक शब्दाने सांगितलेले आहे, ते शब्दाने आपल्याला कळतात. पण शब्दात आपल्या आचरणानं जेव्हा ते बाहेर उभे राहतात, चांगलं वाईट समाधान, कोणी गेला, अरे रे वाईट झालं, हा लोक मरतात, असं नाही बोलायचं. मग आपल्याला देव दिसला नाही. नंबर वाचा सुवाचा. वयोवृद्ध गेले 100 वर्षाचे, आपल्याला सुगडी करायला सांगितली, नाचायला सांगितलेलं आहे. कारण काय? आनंद झाला. जर्जर देह सुटला, दुसऱ्या देहाची प्राप्ती झाली. म्हणून कुठे आनंद आणि कुठे परमानंद. संत महात्मे गेले, परमानंद होतो. म्हणून ते म्हणतात तू राजऋषी आहे, पदवी दिली आहे शुकदेवांनी. राजा कोण झाला? ऋषी. आपली प्रजा पालन. आता समजा हा शब्द वापरलाय इथे राजऋषी, उद्या तुम्हालाही असं वाटायला लागलं, नम्र बोलायला लागले, तर तुम्ही ऋषी समजून घेऊ नका बरं, नाही तर घोटाळा होईल. काही लोक लगेच म्हणतात आपण आता वरती चढलो. आपण वरती चढलो. नमस्काराची एक गोष्ट सांगून ठेवतो. आपल्या पुत्राने नमस्कार केला, कन्येने नमस्कार केला, तर त्यांना आशीर्वाद द्यायचा. आणि बाकीच्या कोणी आपल्याला नमस्कार केला तर तोही देव आहे असं समजून नमस्कार घ्यायचा आणि करायचा. कारण काही लोकांना लोक नमस्कार करायला लागले की ते बोलते असे आसमानमध्ये चढून जातं. मग की आता लोक माझ्या पाया पडायला लागल्यावर गाढवा पुण्य चाललं तुझं, तर त्यांना देव समजायचं. आज या गुणाबरोबर भगवान धर्मनिष्ठ बनवतात.
भागवतामध्ये भगवान काय करताय, धर्मनिष्ठ म्हणतात. भगवान प्रथम माणसाची बुद्धी दृढ करण्याचा प्रयत्न करतात. बुद्धी दृढ विनाशिवाय भगवंताची प्राप्ती नाही. म्हणून तुकोबारायाने देवाच्या जवळ मागणं काय मागितलंय, दुर्बुद्धी ते मना कदा न निपजो नारायणा. हे नारायणा, दुर्बुद्धी निर्माण होऊ देऊ नको. मध्यम मर्यादा, वैदिक निश्चय हे सहज रुचीमध्ये जमलं पाहिजे, बुद्धीमध्ये आलं पाहिजे. 2 कारणं सांगितले. म्हणून राजा परीक्षिताचं अभिनंदन केलं. राजा, तुझी बुद्धी स्थिर झाला आहे. तू ब्रह्म ऋषी रूपामध्ये प्रश्न करतो आहे आणि तुला मी सांगतो आहे. आता या शुकदेव याच्यामध्ये प्रश्नाची स्तुती करून टाकली. वासुदेवस्य मोक्षार्थम. वासुदेव शब्द याचा अर्थ मोक्ष आहे. हरिओम. वासुदेव या शब्दाचा अर्थ मोक्ष शब्द आहे. वासनात वासुदेवस्य वासितम भुवनत्रय सर्वभूत निवासोसी वासुदेव नमोस्तुते. म्हणून वासुदेव या शब्दाचा दुसरा अर्थ आहे मोक्ष. अनेक संबंधानं या पदाचा उपयोग केला आहे. वासुदेव म्हणजे पवित्र. म्हणून वासुदेवाची कथा, वासुदेवाचे गुण दोष घालवणारे आहे. भगवंतावर तुला मी सांगतो, आग्रहपूर्वक विश्वास उत्पन्न कर, म्हणजे लोकदृष्टी शुद्ध होईल. भगवंतानी पूतनेचा वध केला, हे लौकिक दृष्टी लोकांना कळालं की तिला वध केला, पण तिचे दुर्गुण दूर केले. म्हणून भगवंताची दृष्टी कशी आहे, विशाल. काही वेळा आपल्याला भगवंत देत नाही असं वाटतं ना, तर त्यावेळेला समजावं आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे, म्हणून भगवान आपल्याला देत नाही. पगार केव्हा वाढवला जातो, जेव्हा तुम्ही उत्पन्न वाढवाल मालकाचं, तेव्हा मालक पगार वाढवतो. जो समजा घरात काम करणारा माणूस आहे, महिन्यातून 10 कब्बशा पडतो, त्याचा पगार कोण वाढवेल? कोण वाढवेल त्याचा पगार? दूधच सांडून टाकतो, चहा सांडून टाकतो, तेलच सांडून टाकतो, अशा माणसाचा पगार वाढवत नाही. तुम्ही त्याचं उत्पन्न वाढवलं पाहिजे, मालकाचं काम नीट केलं पाहिजे, आणि जेव्हाचं काम तेव्हा केलं पाहिजे, तेव्हा मालक पगार वाढवतो. आता गव्हर्नमेंटमध्ये डबू पैसे ढकून जातात, ती गोष्ट सोडून द्या, पण खरा मालक नाही करा. कंपनीमध्ये सुद्धा तुम्ही त्यांना उत्पन्न वाढवून दिलं तर लगेच पगार वाढवतात. त्या उत्पन्नावर पगार देतात. तसं भगवंताला तुम्ही सद्गुण वाढवले की भगवान तुम्हाला आनंद देईल. आनंदम परमानंद. जोपर्यंत सद्गुण वाढत नाही, म्हणून तुम्हाला सांगितलं ना, कोणी आपल्याला नमस्कार करत असेल तर फुगून द्यायचं नाही की आता लोक माझ्या पाया पडायला लागले. काही लोक आशीर्वाद देऊन देतात, आयुष्यभर. अरे थांब रे, असं नाही करत. आपल्या मुलाला, आपल्या मुलीला मात्र आशीर्वाद द्यायचाच, कारण त्यांची बुद्धी चांगली राहिली पाहिजे. मातृ हे तीर्थ आहे, म्हणून आपण पूर्वी तीर्थस्वरूप पत्रात लिहित होतो. आता पत्र लिहा नाही तर फोन म्हणलं काय करताय तुम्ही असं बोलतो आपला नथू. नमस्कार तर जाऊ द्या, जय श्रीकृष्ण काय करताय, फोन पण उचलता नाही, केव्हाचा वाजवतो मी असं बोलतो आपला सखाराम. हे बा तो लगेच फोन खालीन देऊ द्यायचा, इतकं मोठ्याने बोलला की फॅन त्याच्या आईला सांगायचं बोल त्याच्याशी, असं वळण लावावं लागतं. आपण म्हणतो जाऊ द्या, तो कधी कामात असेल, साहेबांनी त्याला शिव्या दिल्या असतील, असं धरून कडू कारलं खातच राहतो. त्याला सांगून द्या त्यात तुझ्या आईशी बोल, माझ्याशी बोल नको, कारण त्याच्याशिवाय ते होणार नाही. ते भगवान परमानंद देतात. आनंद दिला पाहिजे. मुलाचा फोन आला की प्रत्येक बापाला म्हणतो काय म्हणतो, याची काय अडचणी पाहून तो तिकून कधी असं बोलला तर ही आई म्हणतो तुम्ही त्याला नेहमी पाण्यातच पाहता, ही अशी बाई. घर ढाळणारे, बापाचं घर भरणारे, अशा बाया असंच बोलतात. पाहता तुमच्या तपासून घ्या, असं बोललंच नाही पाहिजे. मुलाला सांगितलं पाहिजे की त्यांच्याशी मर्यादेनेच बोल, अशी आई पाहिजे. मला बोलायचं असेल काही बोल, तर त्यांना मर्यादेने बोल, तेव्हा त्याची बुद्धी शुद्ध होईल.
नाही ते एकदा तो बापावर बरचड झाला की संपलं सगळं. म्हणून ते म्हणतात राजा, गुणदोषवाली बुद्धी जी आहे, अहंकाराची बुद्धी जी आहे, ती बुद्धी श्रद्धा दृढ करत नाही. राजा परीक्षितानं श्रवण केलं आणि शुकदेवांच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि सांगितलं, महाराज माझं रक्षण करा, माझं रक्षण करा. त्राईमाम शरणांगत. मला आता समोर देव कोणी नाही, माझे देव तुम्हीच आहे. राजाची बुद्धी शुकमुनीवर दृढ झाली आणि म्हणून राजा बुद्धी दृढ झाली म्हणून पुढचं भागवत अतिप्रेमानं ऐकायला लागला. आता हे प्रेम आपल्यात निर्माण झालं पाहिजे आणि आपल्याला सुद्धा तशीच भागवत ऐकायची गोडी लागली पाहिजे. उद्यापासून रत्नजडित सिंहासन वरी शोभे रघुनंदन.